सांगलीच्या आंबेडकर रोडवरती या ठिकाणी असंख्य संख्येने या ठिकाणी लोक जमा झालेले आहेत. त्यांची समस्या आपण समजून घेतोय. मित्र, आपलं नाव सांग. जुबेर वारगीर. जुबेर वारगीर, काय प्रॉब्लेम आहे म्हणून इथं तुम्ही एकत्र आलाय, मला समस्या सांगणार आहे? आंबेडकर रोडवरील हे झाडाचं प्रॉब्लेम म्हणजे झाड रस्त्याच्या कडेला लय आहे, शिवाय कापसाचं झाड आहे. हा, ते कापूस खाली पडलं हा. की ट्रॅफिकला जे गाडीवरनं जाणारे जे टू व्हीलर असू दे किंवा कुठलीही गाडी असू दे, हा. त्यांच्या डोळ्यात वगैरे गेलं की अचानक त्यांना ब्रेकच मारावं लागतं का तर ते डोळ्यात गेल्यावर झंझणत आहे. हा, त्यामुळे इथं ऍक्सिडेंटचे वगैरे प्रकार घडायला लागले. बर त्याची आमची विनंती आहे की हे झाड काढावे. बर. मित्र, आपलं नाव काय? अमित भोसले. अमित, परवा एक ऍक्सिडेंट झाला, त्याच्या या झाडाचा काय त्याच्यासाठी हे झालंय? हे कसं व्हायला लागले काका, हा, हे झाड आहे ना रस्त्याच्या मध्ये, बरोबर. त्याच्यामुळं गाड्या पण बाहेर लागतात. बरोबर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या झाडाचा आहे ना जो कापूस होते हा, बघताय तुम्ही, हे कापूस आहे. कापूस असा आहे. हा. त्या कापसामुळे डोळ्यात गेल्यावर पण आहे ना कधी कधी गाड्या इथे स्लिप होऊन त्याची पडतात शेंग पण दाखवा. हा, आणि ते डोळ्यात गेल्या गेल्या चरचरते. अच्छा, त्यामुळे हे दुसरी problem गोष्ट होतंय. प्रॉब्लेम. आणि आम्ही वारंवार याचं पत्र देऊन सुद्धा तुमचं मत काय? झाड काढायचं? झाड काढावं पाहिजे. ओके, ठीक आहे. आम्ही त्या झाड काढण्याबद्दल आणि 10 झाडं लावू इथं. ओके, कारण का हे झाड कसं आहे त्याला कापूस सुटते अनावश्यक आणि- आहे. हा. ओके ओके. या मित्रांची, या नागरिकांची जी समस्या आहे ती अतिशय योग्य आहे. हे जे झाड आहे हे काटे सावर जातीचं हे झाड आहे आणि हे काटे सावर झाड फार मोठं आहे आणि याच्यापासून ज्या मोठ्या शेंगा आणि त्याच्या शेंगापासून बाहेर येणारा कापूस हा या वाहनधारकांना त्रास होतोय आणि खाली साठल्यानंतर त्याच्यावर जर पाणी पडलं तर त्याच्यावरून गाड्या पण स्लिप होतात. या ठिकाणी एका कॉलेज तरुणीचा मृत्यू झालेला आहे असं अमित साहेबांचं म्हणणं आहे. तर मी महानगरपालिकेच्या बागा विभागाला सांगतो, जी काही प्रोसिजर राबवायची आहे ती या नागरिकांच्या म्हणण्याप्रमाणे राबवा आणि हे झाड ताबडतोब काढा. आणि हे झाड काढल्यानंतर तुम्हाला झाडं किती लावून पाहिजेत सांगा, आम्ही सगळेजण मिळून तेवढी झाडं लावून द्यायला तयार आहे. मान्य आहे? तर आम्ही सगळेजण झाडं लावायला तयार आहे. तर माझ्या व्हिडिओची दखल घ्यायला अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.